तुम्हारे साथ है। अरे दुश्मन की छावनी में सन्नाटा, सरपंच बनेगा अन्नाठा। अरे अरे काय हे सन्नाटाला अन्नाटा कसं जुळवलंस तू? कुठल्या घोषणा आहेत या? आणि तसाही इकडे ना सन्नाटाच आहे रे. 6 दिवस झाले उपोषणाला बसलोय. पक्षश्रेष्ठींनी तिकीट नाकारलं म्हणून उपोषणाला बसलोय. कोणीही फिरकलेलं नाहीये रे, कोणीही नाहीये. या अण्णाच्या पोटात अण्णाचा कण नाहीये. काय करेल हा अण्णा? काय सांगताय अण्णा? आता मंडपाच्या मागे जाऊन 2 वडापाव खाल्ला. 6 दिवस उपोषण करायचं म्हटल्यावर खावं लागतं थोडं तरी. मग तो खांडेकर कुठे आहे? खांडेकर कानफट पडून थूक आधी, थूक आधी, थूक ते तोंडात. थूक. या 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 इकडे या या इकडे इकडे या 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 या. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. अण्णा मीडियावाले घेऊन आलो, मीडियावाले. अरे कमाल केलीस तू मीडियावाल्यांना आणलास. कमालच आहे. बस का अण्णा, आमच्या एका सांगण्यावर तुमची इच्छा नसताना उपोषणाला बसलात. आपण एवढं नाही करू शकत का? हा पण त्याची गरज नव्हती रे. थोडं थांबलं असतं ना, त्यांनी तिकीट दिलं असतं हायकमांडने. अरे खरंच माझ्या आता नाही म्हटलं ना, आता नाही मागे हटायचं अण्णा. अरे इथं म्हातारा मरायला टेकला तरी तिकीट देत नाही, ह्याला काय अर्थ आहे? आता ना अण्णा, आता नाही, बस बस बस. अहो तुमच्या मागून आलेली पोरं सरपंच झाली हो, तुम्हाला तिकीट नाही मिळत, ह्याला काय अर्थ आहे अण्णा? हे थोडं थांबलं असतं. नाही नाही नाही, आता नाही अण्णा. अण्णा आता हा लढा माझा आहे. हे आंदोलन आपलं आहे आता. थांब जरा, हा काय थांब जरा अण्णा. आपलं हे माझं आंदोलन आहे अण्णा. तुमच्या रथाचा राऊत मी. अरे रथाचा सारथी असतो रे, राऊत नाही. काय? हो. मग तो धृतराष्ट्राला लाईव्ह टेलिकास्ट दाखवायचा तो संजय. राऊत वेगळा नाही, ते दोघेही वेगळे. सुरू करा ना, लवकर सुरू करा. सुरू. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो MHJ न्यूज मध्ये. आज आपण इथे एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन बघणार आहोत. इथे बुद्रुक एकता पक्षाचे कार्यकर्ते खांडेकर उपस्थित आहेत. खांडेकर, काय सांगाल तुम्ही या आंदोलनाबद्दल? अण्णासाहेब बैठा या ठिकाणी. अरे हळू रे, हळू. या ठिकाणी अण्णासाहेब बैठे आहेत, त्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रात हे अण्णा त्या ठिकाणी आहेत ते. या ठिकाणी हा माणूस एवढं हे करतोय नाही रे. त्या ठिकाणी अण्णासाहेब आमचं निवृत्त आहेत. नेतृत्व करतायत. या ठिकाणी हे बोललेलं आहे त्या ठिकाणी ते अर्धवट आहे. वाक्य पूर्ण कर. सोडलंयस वाक्य पूर्ण कर. या ठिकाणी आमचे अण्णासाहेब हे प्रामाणिकपणे करतायत सगळं. पण या ठिकाणी ते दिल्लीला जे आहेत ते पक्षश्रेष्ठी हे जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांना काहीच नाही. त्या ठिकाणी या ठिकाणी काय माणूस एवढा प्रामाणिकपणे हे करतोय, पण त्या ठिकाणी तिकीट नाही. या ठिकाणी मग या ठिकाणी अण्णासाहेब त्या ठिकाणी बैठे. तुझी दोन्ही ठिकाणं फोडे ना मी. तिकीट नाकारलंय, मी उपोषणाला बसलोय, इतकंच आहे ते. एवढी ठिकाणं का फिरलास तू? मुद्द्याचं बोल. या ठिकाणी मी सगळ्यांसमोर सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी जोपर्यंत अण्णासाहेब बैठेंना तिकीट मिळत नाहीये तोपर्यंत अण्णासाहेब कपडे काढ आंदोलन करणार आहेत या ठिकाणी. अण्णा कुडकुडून मेला तरी चालेल, पण आंदोलन होणार आहे इकडे या ठिकाणी. अरे काय आहे, कुठलं हे कपडे बदल आंदोलन? काय आहे? आपण उपोषण करतोय ना मी इकडे. अण्णा, पण ते मीडियावाले ऐकत नव्हते ना. ते बोलले उपोषण काय आता हगलं पातलं कोण पण करताय, उपोषणाचं काहीतरी वेगळं दाखवा. मग मी बोललो या आमचे अण्णा तुमच्या समोर होतील उघडे नागडे. आपलं काय? अरे काय बोलतोयस तू? अण्णा घाबरू नको. या ठिकाणी अण्णा आता दर 3-3 मिनिटाला त्यांचा एक कपडा काढणार आहेत. अण्णा आपण सुरू करूया. चला. ठंडी बिंडी अफवाह है, अन्ना हमारा तोफवा है.
अरे हे अण्णा, आंदोलन चालू कर. अरे ह्यांना सांग ना हे अरे, कसं थंडी बोलतोय? बिंडी. अरे, घाबरे. तोफा म्हटल्यावर असं का करतायत ते? नको करा ते, नका करू. हे असं नको करायला सांगू त्यांना. आणि हे विकृत आहे रे, हे विकृत आहे. अहो, अण्णा. अहो, ह्याच्यातच मजा आहे ना. मजा काय आहे? फनफेरला आल्यास. आता मारायला टेकलेला असा एक म्हातारा मीडियासमोर उघडा नागडा होणार, केवढी मजा आहे याच्यात. अरे काय फनफेरला आलास का? मजा कसली घेतोयस तू? नाही जमणार. हे थंडी आहे. तुम्ही बघू शकता इथे आपल्या चॅनलवर अण्णा आता दर 3 मिनिटांनी एक कपडा काढणार आहेत, एक आगळं आणि वेगळं आंदोलन करणार आहेत. अण्णा चल चल चल. नको रे. थंडी बिंडी अफवा है, अन्ना हमारा तोफवा है. नको रे. थंडीनं अंग कुडकुडतंय. सरपंच बनायला धडपडताय. अण्णा हे पण काढा, जॅकेट काढा, जॅकेट काढा. राहू दे, जॅकेट राहू दे. एका वेळेला एक काढायचा होता ना कपडा, 3 काढताय तुम्ही. अण्णा ओपनिंग कशी बंपर झाली पाहिजे. अरे नंतर बोला. थंडी बिंडी अफवा है, अन्ना हमारा तोफवा है. ब्रेकिंग न्यूज तुम्ही बघू शकता चिवड्यातून लाडू बाहेर आलेला आहे. अरे हा जोक मारतो, विनोद करतो माझ्यावर. अण्णा ते त्यांना असे बातम्या सरळ सोडतात ना, मध्ये मध्ये कॉमेडी करावी लागते. अण्णा आता दिल्लीवाले बघा तंतरले असतील, 2 मिनिटात फोन येतो की नाही बघा आता. हा तंतरले असतील. नाही, हे तंतरले राहिले, असतील. हा हा हा. हे पण काढतोय. एका वेळेला 4 झाले कपडे एकदम रे. असू द्या. हा दिल्लीवाले तंतर ना. हा, ते थंडी आहे पण. या कानात घुसलं ना की एकदम बेकार थंडी आहे. आपली सगळी छिद्र उघडी असतात ना, त्यात थंडी आहे. आणि पक्षश्रेष्ठींना आपण फोन करूया. हा, त्याला सांगूया की असं झालेलं आहे, तिकीट देऊन टाका. नाही ऐक माझं. आता नाही. थंडी आहे ना. नाही म्हटलं ना, आता नाही. अण्णा तुम्ही लय तळवे चाटले. नाही रे, टाचा घासले असं म्हण. अरे अण्णा निघासला टाचा, कुडकुडतो त्यांचा. अरे ढाचा पुरातन वास्तू आहे का मी? ढाचा कसा माझा? अण्णा बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमचं चॅनल 124 देशांमध्ये लाईव्ह दिसतं. लाईव्ह तुम्ही लोकांच्या घराघरात पोहोचलेला आहात. असं म्हणतोस तू? अरे 124 देशात रात्री 11:30 वाजता मला उघडं पाहायला उत्सुक असतील लोक. अण्णा तुम्ही का काळजी करताय? आमचं चॅनलला लोकांना कधी झोपूच देत नाही. तुम्ही हा पुढे कोणता कपडा काढणार सांगा, कॅमेरा ऑन करतोय, लवकर बोला पटकन. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आता अण्णा त्यांचा सदरा काढणार आहेत. थंडी बिंडी अफवा है, अन्ना हमारा तोफवा है. नका रे. तुम्ही फक्त ते अण्णा आम्हाला तोफा करू नका. तुम्ही बघू शकता की भर थंडीत सुरू असलेलं हे अनोखं कपडे काढ आंदोलन आता एक वेगळ्या रंगात आलेलं आहे. अण्णांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे त्यांच्या अंगावरचा सदरा देखील काढलेला आहे. बघूया पुढे काय होतंय. अण्णा कोणता कपडा काढतायत? थंडी वाढली रे. थंडी घुसली. थंडी अशी खालून घुसते ना, मग ती वाटली थंडी. काहीतरी कर ना. हे पक्षश्रेष्ठींना फोन कर. हे करा रे, पक्षश्रेष्ठींना फोन करा ना कोणीतरी. अण्णा थांबाव, त्यांचा येईल फोन, तुम्ही नका घाबरू. आता मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आता अण्णा सगळ्यांसमोर त्यांचा लेंगा काढणार आहे. लेंगा नको रे. अरे काढला लेंगा, दिसला त्यांचा ठेंगा. अरे कुठला घोष? कुठला घोष? ब्रेकिंग न्यूज तुम्ही बघू शकता अण्णांनी आताच त्यांचा लेंगा काढलेला आहे. तुम्ही बघू शकता बिगर लेंग्याचे अण्णा किती केविलवाणे दिसतात ते. पक्षश्रेष्ठींना फोन कर. पक्षश्रेष्ठींना फोन कर. अण्णा नीट बोला, ते पक्षाची दृष्टी येते. अरे मी थंडी वाजली म्हणून असं होतं, तुला माहिती आहे. पक्षश्रेष्ठींना बघा फोन माझ्याकडे जाय, त्यांनी नाही फोन केला. तुम्ही घाबरू नका, येणार फोन त्यांना. काय घाबरू नका तुम्ही. येणार कसा? त्यांना काय माहिती इकडे काय घडतंय ते बघतच नसतील तर काय. हा, त्यांना फोन लाव. पक्षश्रेष्ठीचा फोन लाव. करतो अण्णा, करतो. हेलो, बुद्रुक एकता पक्ष कार्यालय से बात कर रही हूँ. मैं आपकी क्या सहायता कर सकती हूँ? ए पायल तू आहे ना? हाँ. तिकडे काशीराम म्हणून आहे. हॅलो पायल, हो घाशीराम कोतवाल. काशीराम कोतवाल.
काशीराम पांडे. काशीराम है को दे उसको तो. आप जरा रुकिए, मैं लाइन ट्रांसफर करती हूँ. एक करते थे तो नो ते करते थे. अरे ये अन्ना क्या कर रहा है, क्या कर रहा है ये अन्ना? उसको बोलो आंदोलन पीछे ले लो. पीछे ले लो क्या, पीछे ले लो. नहीं पीछे ले लो क्या, पीछे ले लो. जितना बोला है उतना करो. तू कौन है मेरे को बोलने वाला? अरे दिल्ली मैं किसी का सुनता नहीं, मैं सिर्फ अन्ना साहब बैठे का सुनता है. मैं नहीं सुनता किसी का. मेरे को अभी क्या में टिकट मांगता है. अभी क्या अभी टिकट नहीं मिलेगा. अभी सैटरडे, कल संडे, परसों मंडे को फोन करो. मेरे को अभी क्या भी मांगता है टिकट. मेरे को नहीं सुनना है. अन्ना मेरा तरी चले. मेरे को अभी क्या भी टिकट मांगता है. मेरे को नहीं, मला नाही ऐकत. मेरे को अभी क्या भी टिकट मांगता है भाई. अरे अभी क्या अभी नहीं मिलेगा टिकट. अरे हाँ हे काय. सुनो काशीराम जी. अण्णा नमस्कार सांग. थोबाड पडते तिकडे. नमस्कार काय सांगतो. काशीराम जी. हाँ अन्ना बात कर रहा हूँ. अन्ना ठंडी बहुत है ना, घुसती है ना थंडी. ठेवलाय फोन त्यानं तेव्हाच. अरे तू कशाला बोललास असं मग त्याच्याशी का. हा कोण बोल. असल दिल्ली बिल हा कोण बोलणार. अरे हायकमांडचा माणूस आहे तो. नाही आता नाही. आता हे आंदोलन अजून तीव्र करायचं की नाही. पेटवायचं की करूया आंदोलन अजून उघड करूया. आता हे आंदोलन, कपडे काढ आंदोलन अजून उग्र होणार, तीव्र होणार. माझ्या बरोबर हे पण आपापले कपडे काढणार. ब्रेकिंग न्यूज. आता इथे एक नाही तर अजून 3 व्यक्ती कपडे काढणार. तुम्ही सगळे लाईन हॅलो हॅलो बोला. हॅलो सर, मी भूषण कडू बोलतोय सर, मेरिट प्रकाशनमधून सर. ओके, रॉंग नंबर. सर एक मिनिट सर, फोन ठेवू नका सर. मी तुम्हाला 8व्यांदा फोन केलाय सर. आणि तुम्ही जी वेळ नेमून दिली होती ना त्याच वेळेनुसार सर मी तुम्हाला फोन केलाय सर. कसं आहे सर की आमच्या प्रकाशांची पुस्तकं जर तुमच्या मुलाने वापरली ना, त्याचा पुस्तकांनुसार अभ्यास केला ना, तर सर तुमचा मुलगा नक्कीच शाळेत पहिला येईल सर. अच्छा, हे तुम्ही शाळेतला कोणाकोणाला सांगितलंय? सर आम्ही सगळ्यांनाच हे सांगतो सर. सटकन वाजवून ठेव खो. मग काय कडू. सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय मग नुसतं फोनवर बोलणार की फील्डवर जॉब पण करणार आहात? नाही पुस्तकांचा खप झाला की नाही? नाही होईल सर. आज होईल सर. कधी होईल? नाही होणार सर. मी कमीत कमी 2-3 तरी सेट नक्की संपवेन सर आज. 2-3 सेट. सर मला सांगा, काल तुम्ही कुठे कुठे आणि किती ठिकाणी व्हिजिटला गेला होता? सर साधारण एक 20-22 जणांकडे जाऊन आलो सर. 20-22 जणांकडे. कॉंग्रॅट्स. पण अजून एकही पुस्तक गेलेलं नाहीये. मग जाऊन काय तुम्ही केलत काय कडू? बोला सर. काय कळत आय नाही वॉन्ट आन्सर. सर. मी माझ्याकडून सर्वतोपरी सगळे प्रयत्न करतो सर, पण माझ्याकडून सेल होतच नाही. त्याला मी काय करू सर? सर काही कळत नाही. म्हणजे ना, मी कस्टमरकडे गेल्यानंतर कस्टमर असे एक प्रश्न विचारतात ना, भंडावून सोडतात. सुचत नाही त्यांना नेमकं काय उत्तर द्यायचं ते सर. कसे देणार? तुमची लायकीच नाही उत्तर देण्याची. असं फऱ्यासारखं बघत असाल कस्टमरकडे, मग परत येत असाल. हे बघा, सेल करणं ही कला आहे, ही टॅक्ट आहे. मी पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे माझ्यासारखा. माझ्याकडे बघा. हे बघा, गेल्या वर्षी 38 लाखाचा सेल करणारा माणूस कोण आहे माहितीये का तुम्हाला? इकडे बघा, इकडे. हाच तो माणूस अंशुमन विचार आहे. कळलं का? तुम्ही असे मूर्खासारखं जात असाल, कॉन्फिडन्स नसेल, सर असं वेळ कोण घेणार तुमच्याकडून? आणि हे काय, चेक्सची पॅन्ट, चेक्सचा शर्ट असतो, चादर कापून पॅन्ट शिवलीत तुम्ही. असं जर केलं तर कोण घेणार तुमच्याकडून पुस्तक? हे बघा, पुस्तक विकणं एक कला आहे. मी तुम्हाला शिकवतो कशाला? डेमोज देतो. ह्या डेमोचे बाहेर मी 50,000 घेतो 1 तासाचे. हे जर तुम्हाला चार्ज केले ना तर 3 महिन्याचा पगार कटा. बरोबर का? ते कामाचा भाग आहे. तुम्हाला शिकवतो कसं पुस्तक सेल करायचं. ओके, मी करेन सर. मी काही करणार नाही. तुम्ही आतापर्यंत काही केलंय का? मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, शेवटी पॉझिटिव्ह अप्रोच महत्वाचा आहे. मी गेल्या आतापर्यंत ही पोझिशन का मिळवले? पॉझिटिव्ह अप्रोच, बघण्याचा दृष्टिकोन. आणि मी गेल्यानंतर जो काय औरा निर्माण होतो ना, फटकन सेल जातो. कळलं का मला? हा उगाच नाही. गेल्या वर्षी 40 लाखाचा सेल झालेला आहे सर. 38. सर मनातला आवाज सांगतोय सर. 38 लाख. वा वा भूषण,
तो सेल तिकडेच थांबलाय का? वाढत जाणार नाही का? धपका नाही आहे ते, वाढतच जाणार आहे तो. कळलं का? तर मी तुम्हाला दाखवतो, डेमो देतो तुम्हाला कसं पुस्तक सेल करायचं. कशाला त्रास घेत? नाही त्रास नाही, हा तुमच्या काम पगार पाहिजे ना. पॉझिटिव्ह अप्रोच असा नुसता ऑरा दिसला पाहिजे लोकांना. कळलं तुम्हाला? मला सांगा कोणाकडे जाणार होतो विजिटला? आज विजय आपटे. ओके ओके ठीक आहे, मग तुम्ही विजय आपटे कस्टमर आणि मी तुम्हाला पुस्तक कसं सेल करायचं दाखवतो. तर मी येतो सर. हा इकडे त्याची गरज नाही तरी पण ठीक आहे. ओके विजय आपटे. टिंग टॉंग. काय 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 चाललंय का तुमचं? सर मी गेलो की सर असंच करतात, असा दरवाजा असा किलकिला करून बघतात, समोर सेल्समन दिसला ना की थोबाडावर दरवाजा बंद करून घेतात सर. सर बघा पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे, कळलं का? मी आणि मुळात मी विजय आपट्यांची प्रॉपर अपॉइंटमेंट घेतलेली आहे, कळलं तुम्हाला? मी येतो ओके. आणि बघा मी कसं विकतो ते, उगाच नाही गेल्या वर्षी 50 लाखाचा सेल झालेला आहे. सर मगाशी 40 लाख म्हणाला. मग थांबणार आहे का सेल? वाढतच जाणार की नाही तो? करेक्ट. हा तुम्हाला शिकवतो कसं ते. परत टिंग टॉंग. विजय आपटे आहेत का? हो आहेत, बोला. नमस्कार सर, तुमचा मुलगा 10वीत आहे? नाही मोरीत आहे. नाही बरोबर आहे सर, मोरीत आहे, पण तुमचा मुलगा कोणत्या शाळेत जातो? तुम्हाला काय करायचंय? तसं नाही सर, म्हणजे तुमचा मुलगा अभ्यास करत असेल ना? हो प्रचंड करतो. क्या बात आहे सर. म्हणजे तुमचा मुलगा वाचन करतो का? प्रचंड वाचन करतो, म्हणजे पुस्तक वाचायला हातात घेतलं की 2-2 दिवस पुस्तक सोडत नाही, पुस्तक खाऊनच टाकतो. तो प्रचंड वाचत बसलेला असतो. क्या बात आहे सर, म्हणजे करेक्ट ठिकाणी आलोय. म्हणजे तुम्हाला आमचा प्रश्नसंच वाचलाच पाहिजे. तुमच्या मुलाने आमच्या प्रश्नसंचातली पुस्तकं वाचलीच पाहिजेत सर. मुळात गरजच काय म्हणजे अहो 9वी मध्ये त्याला 99.99% मार्क मिळालेले आहेत. करेक्ट सर. त्याचे शिक्षक सांगतात की 100% वाला तुमचा मुलगा आहे. काय गरज आहे तुमच्या असल्या फालतू पुस्तकांची? नाही नाही सर, पण तो 1% राहिला तर 1%साठी आमचा प्रश्नसंच फार उपयोगाचा आहे सर. नाही त्याच्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे तो 1% टाइमपास गंमत म्हणून कापला जातो. काही गरज नाहीये. 100% वाला माझा मुलगा आहे. मला अभिमान आहे माझ्या मुलाबद्दल. सर मी काय म्हणतो, पण एकदा तुम्ही घेऊन तो बघा ना सर. काही गरज नाही. नाही सर कसं आहे माहिती आहे का सर, कसं आहे की पुस्तक घेणं गरजेचं आहे आणि 100% कसं काय मिळतील मुलाला? असं नाही मिळत, असं नाही मिळत. आणि कसं आहे माहिती आहे का, पुस्तक घेतले पाहिजेत. सर पण आता काय होतं मग, हाच नेमका गोंधळ होतो. ज्यांची मुलं ढ असतात ते म्हणतात की वाचणार नाही म्हणून घेत नाहीत, आणि ज्यांची मुलं खूप हुशार असतात ते म्हणतात की आमचा मुलगा हुशार आहे म्हणून घेत नाहीत. नेमकं गोंधळ होतो सर. नेमकं काय करायचं सर? म्हणजे तुमचा गोंधळ होतो, म्हणजे पालक टाळाटाळ करतात. करेक्ट. अच्छा मी काय करायचं, प्लॅन बी, म्हणजे आधी मुलाला पटवायचं, त्या मुलाला पुस्तकाबद्दल महत्त्व पटवून द्यायचं आणि त्याला एकदा कन्व्हिन्स केलं की मग आपोआप तो पालकांना कन्व्हिन्स करणार आणि मग आपोआप पुस्तकांचा सेल वाढणार. आयडिया लक्षात आली? आता मी येतोय, मुलगा घरात पाहिजे. मुलगा, बाकी कोण नको. ओके. त्याच्या उगाच नाही आतापर्यंत 55 लाखाचा सेल केलाय मी. वाढतोय मधलं कळ, लक्षात घ्या. सो टॅक. टिंग टॉंग. विजय आपटे आहेत का? कोण पाहिजे आपल्याला? अरे बाळा तू 10वीत आहेस ना? नाही मी मोरीत होतो. अरे मोरीत आता माझ्या समोर आहेस की नाही? नाही मगाशी मोरीत होतो, तुम्ही आलात ना, बेल वाजली मग धावत धावत आलो. तर बेटा मी मोरीत प्रकाशनमधून आलेलो आहे. आपलं एरिट प्रकाशनमधून आलेलो आहे. बघ काय झालंय, तुझ्याशी बोलताना आज पटकन असा विनोद सुचला का, आमच्या प्रकाशनची पुस्तक अशी वाचल्यामुळे लगेच विनोद बुद्धी तल्लक झाली माझी. शेंबूडभूषण. वय वाढव. 10वीचा मुलगा आहेस तू. शेंबूड असं काय करू नकोस. तर मला असं वाटतं बेटा की तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी तुला ही पुस्तकं घेतली पाहिजेत बेटा. नाही सर, मला समजतंय सर तुम्ही काय म्हणतात. म्हणजे मी तुमचं पुस्तक घेतल्यानंतर मी अभ्यास करणार, मग मला सगळे कठीण विषय सोपे वाटायला लागणार, मग परीक्षेमध्ये मला चांगले मार्क्स मिळणार, मग सगळे जण मला येऊन असे शाबासकी देणार आणि शाळेत माझं नाव होणार. सर मला हे सगळं माहिती आहे, पण कसं काय घेणार सर पुस्तक? सर घरात तर कुणीच नाहीये. घरात कोणतरी पाहिजे ना सर. आता घरात तर कुणीच नाहीये, मी कसं घेणार सर? मला घरात पाहिजे कोणतरी. नाही सर, घरात पाहिजे ना कोणतरी. घरात पाहिजे सर. असंच करतात सर. घरात असताना पण आहे ना खोटं नाटं सांगता. तो घरात कुणी नाहीये आम्हाला कळत असतं, चपलांवरनं समजतं सर की घरात कुणीतरी आहे. अरे तू गेल्यानंतर असंच दिसणार आहे चित्र. आणि काय चेकची पॅन्ट घातलीस तू? अरे चेकचं शर्ट असतं ना, असं गेल्यानंतर असंच मिळणार चित्र. हे बघ आता मी येतोय, घरात पाहिजे पालक पाहिजे मला. पालक म्हणजे भाजी मंडईचा पालक नव्हे, पालक मुलाचा पालक. कळलं तुला? अरे उगाच नाही इतके वर्ष ह्या पोझिशनला आलोय मी. एक ऑरा असतो, ऑरा.
मी परत देतो. लक्षात ठेव, मला घरात पालक पाहिजेत. हा. टिंग टॉंग. सर हा. मी कॅरेक्टर बदलतोय, तुम्ही किमान बेल तरी बदला. सर काय फाटलं? फाटलेलं नाही. तुझ्याकडे जे व्हेरिएशन आहे तसं हे बेलचं माझं व्हेरिएशन आहे. ओके. सर याबद्दल तुम्हाला नोबेलच मिळेल. बस. नमस्कार. विजय आपटेंचं घर का? हो, कोण हवंय आपल्याला? आपण कोण? मी मिसेस आपटे. अरे नमस्कार वहिनी, नमस्कार. मला सांगा, तुमचा मुलगा 10वीत आहे? नाही हो, कसलं काय, आमचा हा मोरीत आहे. नाही, मोरीत आहे बरोबर आहे, पण मोरीतून कधीतरी बाहेर पडेलच की नाही? आणि म्हणजे तू कधीतरी शाळेत जाईल की नाही? ईश, काय करायचंय तुम्हाला? हो हो. नाही, तसं मला काय करायचं नाहीये. मला फक्त पुस्तकं विकायची, कळलं का तुम्हाला? आमच्याकडे पुस्तकांचा जो संच आहे त्या संचाचा वापर केल्यानंतर तुमचा मुलगा मेरिटमध्ये येईल. कसलं कौतुक सांगताय? नाही, मेरिटचं मला कसलं कौतुक आलंय पुस्तकांचं. आमचे हे आता कामावरून येतील आणि तडा 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 बोलायला लागतील. हे करते करते कर येतानाच ठोसून येतात. छळ मांडल्या. मला वाटलं होतं लग्नानंतर माझी हौस मौज होईल या घरामध्ये, पण दागदागिना नाही, कपडे लत्ते नाहीत, कॅरेक्टर माहेराला कधी जाऊ देत नाहीत. अहो मला साखर खायला आवडते म्हणून जाताना ऑफिसला साखरेच्या डब्यात चहाची बुक्की मिक्स करून जातात. हो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत साखर निवडण्यात माझा वेळ निघून जातो आणि मग 1 चमचा साखर मिळते मला फक्त खायला संध्याकाळी. दिवसभर आपलं रांधा वाढा खूप वाटते कॅरेक्टर. मुद्द्यावर आहे, मुद्द्यावर. ते आल्यानंतरच काय ते ठरेल. सगळं घरातलं तेच बघतात, व्यवहाराचं. पण मग घरात कोण घेतं सगळ्या ह्या गोष्टी? तेच घेतात. मग तू पाहिजे ना माणूस. तुम्हाला पाहिजे की नाही गो? फालतू लावलं कधीपासून? पण होती ना आता सर, सुशिक आई होती ना घरात. नाही, मला इथे घरात सगळी माणसं पाहिजेत. घरात सगळी माणसं पाहिजेत. ही फालतू किती नाही पाहिजे मला. इतक्या वर्ष ऑरामध्ये सगळं विकलेलं आहे. सॉरी. हे बघा एक लक्षात घ्या. सगळी माणूस सगळ्यांना वापरून झालं ऑलरेडी. आता कसं? मला घरात सगळी माणसं पाहिजेत. मी परत येतोय. सगळी माणसं पाहिजेत. मला सेल करायची पुस्तकं. ऑन सायन्स. इतकं वर्ष मूर्ख आहे की मी पुस्तक विकायला? Once more. बेल हिब्रू भाषेतली आहे का? घरात सगळी माणसं आहेत. सगळ्यांच्या पहिले मी एकदाच वाजवलेल्या आहेत. संपला विषय. येस. अरे बेटा तू 10वीत आहेस ना? तेच बोलत थोबाड फोडीन. बेटा तू 10वीत आहेस ना? नाही, मी मोरीतच होतो. तुम्ही त्या दिवशी आलात तेव्हा. अच्छा. आता मी मोरीत नाहीये. का बेटा? पप्पा पण मोरीत नाहीये. बरोबर आहे. आई पण मोरीत नाहीये. आमच्या पप्पांनी मोरीच काढून टाकली आहे. मी तुमच्या मोरीत येऊ काय? आपण मोरी मोरी खेळूया ना. आपलीच मोरीनी खेळायची चोरी. बेटा खूप चांगलं वाटलं. घरात सगळी माणसं आहेत. आपण बोलूया पुढे. बोलो सगळ्या माणसांना जरा प्लीज. मम्मी हे बघ कोण आलेत. अगो बाई, तुम्ही आलात का परत? इश, 1 मिनिट ह्यांना बोलवते. येस प्लीज. अहो अहो, हे दुपारवाले आलेत बघा. येताना बाहेर. काय झालं? कोण आले बोंबलायला? नमस्कार. नमस्कार. बरं झालं तुम्ही सगळी माणसं एकाच ठिकाणी भेटलात. आता मला प्रोडक्टची व्यवस्थित माहिती देऊ शकेन. तर मुळात कसं आहे माहिती आहे, आमचं हे प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टचा उपयोग तुमच्या मुलाला उत्तम होणार आहे. तुमचा मुलगा मेरिटमध्ये येणार आहे. तुम्ही प्लीज पुस्तकं घ्या. तुम्हाला काय करायचंय? पप्पा ह्यांना काय करायचंय? मी तेच म्हणते, आम्हाला काय करायचंय? असं नाही, तुमचा मुलगा 10वीत आहे ना?
नाही मोरीत आहे. अरे, तर म्हणजे तुमचा मुलगा म्हटलं ना अहो, सतत मोरीतच असतो नाही, तो. बरोबर. त्याचं काय ऐकताय, मोरी काढून टाकली नाही, म्हणून असं नाही. सांगतोय तो. पण तुमचा मुलगा आई मला ना मोरीत नाही जायचं, मला पुस्तक घ्यायचं तर तुमचा मुलगा अभ्यास करतो की नाही फक्त मला सांगा. नाही गोट्या खेळतो. हे बघा कॅरेक्टर फार वाढत चाललेलं. माझं काय म्हणणं आहे की तुमचा मुलगा शाळेत जातो की नाही. नाही मला शाळेत जायचं असतं पण मी आता 10वीला आहे ना त्यामुळे. बाबा एक सेकंड, बघा 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 मी खूप बाबा ऐक 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 ऐक. बाबा पुस्तक घ्या ना बाबा. करेक्ट 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 हा माणूस ओरडतो बाबा. सांगा. काय मुळे सतत माझी हौसमौज नाही ते नाही, मुलाची तरी हौसमौज पूर्व. पुस्तकच मागतोय ना तो, घ्यायला सांग ना, घ्या ना पुस्तक पटकन. माय काही हरकत नाही, पुस्तक घ्यायला घेतलं असतं पण याच्या आजोबांची म्हणजे वडिलांची पेन्शन आल्याखेरीज मला पुस्तक घेता येणार नाही. अरे माझ्या पेन्शनला हात लावायचा नाही. एक हे कोण आहे? हे त्याचे आजोबा आहेत. माझ्या पेन्शनला हात लावला सापाच्या शिंपीवर बाई ठेवलं कसं. अरे अरे नाही नाही नाही, हे बघा मी पेन्शन घेतल्याशिवाय मला मग पुस्तक विकत घेता येणार नाही. बाबा पुस्तक मला पाहिजे. अहो मी काय म्हणते, मी येऊ का तुमच्या घरी. नाही इथे कसं होतंय माहितीये का, मला साखर खायला मिळत नाही हो, म्हणून म्हटलं मी ती गलगले गलगले. अहो शेजारी येत असं काय बघताय गलगले गलगले. बाई तुमच्याकडे बघतायत, तुम्ही बाईंकडे बघताय. गलगले पटकन विचारून टाका कसलं म्हणजे काय. पुस्तकाचं गलगले निघाले. भुसनाया इथं काय करतो शेजारच्या घरात, कसली पुस्तकं विकतो. चल तिकडे जाऊ, हाणून देऊ झपका. त्याला काय होतंय, डिप्पाडी डिप्पांग असं करायचं. ए देख ये देख ऐसे दूसरों के घरों में साले दोपहर को आता है पुस्तक बेचने के लिए. ये देख हिंदू का खुले मुसलमान का. कमकम वेलकम वेलकम असं म्हणायचं होतं मला. वेलकम वा सर. खरं सांगू का, म्हणजे तुम्ही आमच्या शाळेत आले ना सर, म्हणजे आम्हाला इतकं भारी वाटतंय म्हणून सांगू. म्हणजे तुमची उपस्थिती आम्हाला म्हणजे एकदम आदरणीय आहे. म्हणजे हो म्हणजे तुम्ही आमच्या शाळेत आले ना, तुमचे मनापासून आभार वा. मस्त वाटतं सर. म्हणजे शाळा सुटली ना की घरी गेले आम्ही तुमचं सगळं बघतो. तुमच्या हास्य जत्राचे सगळे एपिसोड बघतो बुवा असं. सर तुमचं हळूहळू माझ्यासारखं होतंय सर. मानधन घेईन बरं मी, असं करू नका. मग ते बघून बघून ऑब्झर्वेशन, आम्ही कलावंत आहोत ना, सो ऑब्झर्वेशन आमचे चालू असतात. बेसिकली मला तुम्हाला थँक्स म्हणायचंय, कारण कलाकारांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला तुम्ही बोलवलंय. नाहीतर काय आम्हाला या ना सर स्किट्स करा सर, किंवा डान्स करा, किंवा अगदीच नाहीतर विनोद सांगा. मी बोलते कसं आहे की सध्या विद्यार्थ्यांचं ना हे संस्कारक्षम वय आहे, आणि लेखक आणि कलावंत म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे की त्यांना समाजात दिशा दाखवणं. सो त्या कारणास्तव मी विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन करावायचं आहे त्याचं भाषण मी रात्रभर पाठांतर केलंय. त्या भाषणाचं काहीच गरज नव्हती सर. गरज नव्हती काहीच, कारण पोरं तुम्हाला बघूनच कळणार आहेत. आपण विद्यार्थ्यांना लगेच बोलवते. बॉईज प्लीज कम इन साइड बेबी. नो ए गप्प बसा म्हणला ना मी. तुमचा डबा मी खाऊन टाकेन बरं मग सगळा. सगळे बिस्कुट खाऊन टाकेन मग मी. हा अजिबात एकदम चिडीत चुप बसायचा, आवाज करायचा नाही, दंगा करायचा नाही. हे बघा कोण आलेत. अरे पॅन्ट सोड रे, पॅन्ट काय बाजूला मागे एवढं नाही. अरे पॅन्ट सोड ना, काय करतोस तू? मागे मागून काय करतोस तू? इकडे
हा, बसा बसा पोरांनो बसा. हा तर सर ही आहेत ना, जाऊ दे सर, लहान लहान पोरं आहेत ना, ही माझी नर्सरीची म्हणजे माझा बुलबुल वर्ग आहे हा. हेच आहे हा हेच आहेत पोरं माझी. मोठ्या मुलांचा गटच नाहीये. नाही यांनाच तुम्हाला मार्गदर्शन करायचंय. ए पोरांनो, ए हे बघा कोण आले, ओळखा बघू कोण येते. ओळखतील तुम्हाला बरं का. हा ओळखा ओळखा. अरे याने करिअरच संपवलं माझं. अरे सॉरी सॉरी सर. अरे अरे ते गौरव काका, गौरव मोरे काका हे वेगळेत. हे कोण आहेत ओळखा बघू. ओळखा. ओळखतील ओळखतील. अरे ते अंशुमन विचारे काका, तुम्हाला साधं कळत नाही का. हा अरे त्या हास्य जत्रेच्या कार्यक्रमामध्ये एकटा जाडा माणूस येतो. होय हा. ऐका ना. ओळखतील ओळखा. ऐका मॅडम नको ना, नर्सरीतले नाही ओळखणार ते. उगाच काय होतं तुम्ही ओळखा ओळखा बोलताय, ते ओळखत नाहीयेत. मला उगाच फील होतं की मला कोणच ओळखत नाही. पण काय ना सर, तुम्ही ना सर असं बोलू नका. अख्खा महाराष्ट्र ओळखीत तुम्हाला. तुम्ही नाराज नका ना होऊ. अहो आमची महाराष्ट्राची हास्य जत्रा एकदम आमच्या पोरं फॅन आहेत. थँक्यू थँक्यू. म्हणजे तुमचा जो शालू डान्स आहे ना तो आम्हाला एवढा आवडतो. माझा शालू. अहो तुम्हीच चुकताय. मुलं कशी ओळखतील. मी शालू मोरे करतात, मी नाही. अरे हा मोरे मोरे. सॉरी सॉरी सॉरी. नाही ते काय एवढी लोक आहेत ना तुमच्याकडे नाही, की ते आमचं जरा कन्फ्युजन होतं बरं का. नाही मस्त. पण मग तुम्ही करून दाखवा ना शालू. तुम्हाला कळत नाहीये काय. शालू मोरे करतात, मी नाही. शालू ही मोरेंची स्पेशालिटी. म्हणजे कसं आहे की मी ह्या विचारांचा की ज्याची त्याची स्पेशालिटी ज्याने त्याने करावी. तुमची काय स्पेशालिटी आहे. काहीच येत नाही सर तुम्हाला. मी बघते तुमचा कार्यक्रम. तसं नाहीये ते. माझ्यासारखं लिखाण इथे कोणाला जमत नाही. आणि मी वेगळ्या धाटणीचा नट आहे. म्हणजे जसे कॅरेक्टर्स येतात ना तसं मी स्वतःला मोल्ड करतो. सगळे बिस्कुट खाऊन टाकेन बरं मग. हा एकदम चिडी चुप. सर बोलता येतं ना. हा तेच म्हणजे शालू माझ्या नाही होणार. पण दाखवा ना, तुम्ही दाखवा ना एकदा करून. एवढं नाही होणार. ऐका मुलं पण आता रमले, जाऊ दे ना. नाही नाही हे पोराने तुम्हाला बघायचं आहे ना शालू. उठू नका उठू नका उठू नका. तू तर नकोच रे. तू मागून येतो तू तिकडेच. मी करतो. पाणी मी प्रयत्न करतो. शालू झोका मैना दे ग, शालू मैना झोका दे ग. नाही मैना आणली सांडली बुगडी, नाही मैना आणली सांडली बुगडी. काय कर. याला लांब ठेवा. काय सर त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं चुकलंय, तुम्हाला नाही जमत आहे. नाही नाही कसं आहे माझी पोरं आहेत ना मोरेची लय मोठी फॅन आहेत. ते करून दाखवतील. बरं शालू करून दाखवा. चला उडा इथं सारा अंगे तू राहा बरं. हा आता बघा बरं का पोरं माझी. इथं तुम्ही साईडला. हा 1 2 3. शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना. शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. अरे पोरांनो माझी चप्पल घाली. यांना सांगा मी इथे गेस्ट आहे. ते असं करतात गेस्टला, ते बरं नाही वाटत आहे. तुम्ही नका असं करू आम्हाला. बरं सर वा वा बघितलं ना पोरांनी किती छान करून दाखवलं. नाही काय ना माझी पोरं आहेत ना मोरेंची जबरदस्त फॅन आहेत. म्हणजे खरं तर आम्ही मोरेंना फोनवर फोन केले पण त्यांनी फोनच नाही उचलला. शेवटी फोन उचलला तर कळलं त्यांच्या तारखांचा प्रॉब्लेम आहे बा. म्हटलं आता कोणीच नाही तर मग तुम्हालाच बोलून टाकावं. ठीक आहे ना.
तोंडावर बोलून अपमान तरी करू नका ना. ओके ठीक आहे, मी आलोय ना आता. सॉरी बरं का, सॉरी. तुम्ही बसा 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 बरं का. हां, मी काय म्हणते सर, तुम्ही आमच्या पोरांसाठी काहीतरी मार्गदर्शन, पण भविष्याविषयी, त्यांच्या भविष्याविषयी काहीतरी भाषण करा ना. यांना हां ए भविष्य बोल. भविष्य हा बोलतो. भविष्याला भविष्य बोलताय, त्यांना काय मार्गदर्शन करायचं? नर्सरीची पोरं आहेत ना, समजून घ्या ना सर. तेच बोलतोय, ह्यांना काय मार्गदर्शन करायचं? नाही होणार. रडू नको पंढरी, रडू नको, रडू बस खाली. सर ऐका ना, तुम्ही असं काहीतरी त्यांना असं काहीतरी बोला का बुवा, विद्यार्थ्यांनी अशी परिवर्तनाची कास धरावी बुवा असं. आधी त्यांना पॅन्ट धरायला शिकवा, मग ते परिवर्तनाची कास धरतील. असं नका ना करू. नाही सर, तुम्हाला काहीतरी बोलावंच लागेल. नाही तर काय, तुमचं भाषण आहे ना, आम्हाला ते असं रेकॉर्ड करून आमच्या प्राचार्यांना, आमच्या चेअरमनना पाठवायचंय. नाही तर ते काय म्हणतील का बा, तुम्ही एवढा मोठा सेलिब्रिटी गेस्ट बोलवला, काय फुकटचा आणला का त्याला, त्याच्याकडनं काय बोलून घेतलं रे? तसं नाही, पण ह्यांना काहीच कळणार नाही ना, मी ते बोलतो. नाही असं कसं कळणार नाही. तुम्ही प्लीज, तुम्ही मी रेकॉर्ड करून घेते. प्लीज दोन शब्द प्लीज सर, प्लीज. हा फरा लक्ष द्या. हा, मी शूट करते तुमचं माग. बॅग बंद कर. हा चल. उपस्थित सर एक मिनिट, मी चालू नाही केलं. 1 मिनिट. हा अरे यार, हा मारेल जवळजवळ. कसा बसू ते भाषण ठोकी त्यात. तू काय करीतो? नेट बस. अच्छा, तो आकलन करीतोय, आकलन. उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेले माझे विद्यार्थीगण, सध्याच्या तांत्रिक युगात, आपण 21व्या शतकात, ऐकत नाही कोणी, मी एकटाच बडबडतोय वेळ. तांत्रिक युगात 21व्या शतकात आपण 2 दशकं पार केली आहेत आणि विद्यार्थ्यांनी आपला केंद्रबिंदू आहे तो असा इकडे. हे नका करू, ऐका ना. कोणीच लक्षात, तुमचा कॅमेरामॅन मध्ये खाली गेला 2दा. ते नाही, नको ना. एक काम करूया, मी नंतर माझं सेपरेट भाषण तुम्ही रेकॉर्ड करा, यांचं वेगळे शॉर्ट्स घ्या, मी एडिट करून देतो. समीर चौगलेचा एक चांगला ओळखीचा एडिटर आहे, मस्त कापतो, एडिट करून देऊ. तुम्हाला चालेल ना रे बाळांनो? चालेल ना? काका तुम्ही आमच्या सोबत इथे खाली बसून आमच्याशी गप्पा नाही, अजिबात नाही. काकांना खाली बसवलं का त्यांच्या पोटामुळे त्यांना मांडी घालायला जमणार नाही. फोल्डिंग होत. असं काही नाही, मी बसू शकतो. मी बसू शकतो. अहो ऐका ना, बसलोय. बरं हा ठीक आहे. हा अरे यार, बेबीला चालतो. ए बाळांनो, काय मग आपण मस्ती करायची का? ऐक ना, असं खाली बस. मी काय म्हणते, तुम्ही काय पाठीवर तुझं यार. हा बस नीट बस इकडं. हा अरे बोटा नको घालू का? नाही तो काय करतोस? घेऊन जा ही पॅन्ट, घे जा घेऊन. पोरानो तुम्ही काकांसाठी सरप्राईज आणलाय ना, द्या बघू, द्या ना पटापट. सरप्राईज. अरे यार, हा रस्ता आहे का? द्या लवकर द्या. पट्टीशी. वा केक मी घेणार केक. ओके मी घेतो. सर किती शूटिंग सुहास, सुहू, माय डार्लिंग. काय आहे? अगं आधी बाहेर तरी ये. कशाला? अगं ये बघ, आज तुझ्यासाठी काय आणलंय तर. काय आणलंय? सवत आणलंय तुला. हो काय? मस्करी करता
करताय का माझी? नाही तुम्हाला काय अक्कल आहे का? दिनी भंगच केली. भंकस केली. आणि अशी कशी सवत आणीन तू असताना? भंगच देवा शपथ भंगच. म्हणजे मी नसताना आणणारात का सवत? भाई असं कसं गंमत केली का तुझी? गंमत केली माझी. नाही लोक म्हणतात तुम्हाला पारस म्हणे पण खरं सांगू का मला माझ्या सागर गोट्यानं खूप विश्वास आहे. असं कधी करणारच नाही तुम्ही. कशाला बोंबलत होता पण? बस काय एवढं आज? परवा माझ्याशी तू भांडलीस लग्न झाल्यापासून मला काहीच गिफ्ट आणलं नाही म्हणून. नाहीच आणलेलं आहे. जल्ली कसली हाऊस नाही नि मौज नाही. नाहीच केलेली कधी. रात्रभर रुसून बसली होतीस कोपऱ्यात. नेमकी रात्रीच बसली रुसून बसली होतीस का ना मला? पण बघ मी लय विचार केला. म्हटलं आतापर्यंत मी बायकोची इच्छा कधीच पूर्ण केलेली नाही. काय समजलीस? म्हणून काय केलं माहितीये? काय? अर्धा पगार खर्च करून तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे मी. काय तुम्ही पण असे आहात ना? काय? पण त्या दिवशी काय असं नाही का बाबा? म्हणजे तुम्हाला खरं सांगू का असं टाइमपास म्हणून रागवले होते तुमच्यावर. म्हणजे टाइमपास? खोटं होतं सगळं. हो काय? लगेच एवढं गिफ्ट आणायची काही गरज नव्हती. तुम्ही पण असे आहात ना, जा बाई आण नाही. गरज नाही कशी? एवढं पण मी तुझ्यासाठी करू शकत नाही का? माझी सुवासिनी. आता लाजू नको. बघ काय आणलंय गिफ्ट तुला. ए बघ काय आणलंय गिफ्ट तुझ्यासाठी. साडी. ए बघ कशी दिसते. एक मिनिट. दिले नेसलीस पण. ही साडी आहे की आणि ही साडी आहे. या दोन्ही साड्या सेमच आहेत. नाही पण जरा रंग वेगळा आहे का नाही बघतो? काय रंग वेगळा नाहीये. किनार बघ ना कशी. किनार बिनार काही वेगळं नाही. तुम्ही सेम टू सेम साडी आणलेली आहे. तर बघ ना पोत बघ सगळं. काय पोत बीत सगळं सारखं आहे. काय हो तुम्ही? तुम्हाला अक्कल नाही आहे का जरा पण? आपण काय आणायचं काय नाही काहीच कळत नाही का तुम्हाला? केवढ्याला आणले ही? ते 3000. 3000 म्हणजे सेल मध्ये भेटली ती. वास्तविक ना 5000 रुपयाला होती साडी. देवा शपथ. हो तुम्हाला माहिती का ही जी साडी आहे ना ती मी दादरून 500 रुपयाला आणली आहे. आणि त्या साडीचे तुम्ही 3000 मोजले. नाही तू बघ म्हणजे ही तुझी डुप्लिकेट दिसते आणि ही बघ किती ओरिजिनल दिसते बघ ना. काय डुप्लिकेट नाही सगळं सेमच आणलेलं आहे. तुम्हाला व्यवहार ज्ञान नाही ना ते कबूल करा. नाही तरी आई लग्न करताना मला सांगत होती. म्हणजे आईचं लग्न झालं तेव्हा तू झाली होतीस. चेहरा तर वडिलांसारखा दिसतो. आई लग्न करताना म्हणजे मी लग्न करताना आई मला सांगत होती एवढ्यात लग्न करू नको विचार कर. पण मला घाई झाली होती ना तुमच्याशी लग्न करायची. जाऊ दे ना काय जाऊ दे माहितीच मोठे राग आणली ना एवढी प्रेमाने साडी. सेम टू सेम. आणि काय मी तुला कधीच साडी बघितली नाही ना. नाही तसं नव्ह. तुला नेहमी गाऊन मध्ये बघतो ना. रात्री मी उशिरा येतो ना घरी तेव्हा गाऊन वर बघतो का नाही. आणि साडी तू बाजारात जातानाच नेसतेस का? एवढं काय ते काय साडी बदलून आणा. नाही हो त्याच अटीवर आणले. म्हणजे त्याने 2000चा लॉस झेललेला आहे ना साडीवर. त्याने नाही तुम्ही झेललाय लॉस. तुम्हाला कळतंय का? त्यांनी फसवलंय तुम्हाला. असू दे आज नाही होणार ते. तू ना उगाच रागवू नको. मूड माझा घालू नको. एवढं सगळं प्रेमाने आणलं तर उगाच रागवत बसलेस. एक काम कर जा आपल्यासाठी गरम गरम सूप बनव. आज बाउल मधनं सूप पिऊया आपण. 1 चमचा सूप तू मला भरव. 1 चमचा सूप मी तुला भरवणार. फालतूगिरी काय? सूपच काय काढले मध्ये? फालतूगिरी कसली? अगं मी म्हणजे बाहुल आणलाय ना त्याच्यातनं पिऊया ना. तुला काय बाहुल आणलं म्हणजे? बाहुल चल दाखवतो. या बाउल मधनं आपण सूप प्यायचा. याच्यात नाही हे कशाला आणलं? सांडलं वाट होती त्यातनं नको. नाही अगं अनब्रेकेबल आहे. खाली आपण तरी फुटत नाही. काय समजलीस? बघायचंय. हा बघ
अनब्रेकेबल नाही ते जोरात आपटलं म्हणून फुटलं, नाही तर फुटलं नसतं. देवा शपथ. अनब्रेकेबल आहे ना हो, पण? मग त्यांना देतानाच अनब्रेकेबल दिलं. तर आपण दुसरं बघू. म्हणजे तुला सांगतो गॅरंटी आहे याची. होय? हा, मग? हा. हा, हे बघ, हा बघा. नको असं नको, जोरात आपलं म्हणून फुटलं. हा. आता फुटतं काय बघूया. काय अनब्रेकेबल आहे ना? दोन्ही फुटले. आईला सगळंच फुटलेलं आहेत की काय? हा? नाही तसं नव. एक मिनिट, किती पैसे दिले याला? दीडशे खरं सांगा. 500. खरं सांगा. 1500 रुपये. 1500 रुपये? सॉरी. हो, त्यातलं तुम्ही 1000 रुपये फुकट घालवले, फोडले तुम्ही. आणि या एवढी अशा पावला तुम्ही 500 रुपये दिले. नाही ते काय करायचं आता या माणसाचं? नाही तो बघा चिडू नको बघा. तुम्हाला काय वाटतं आपले काय श्रीमंती उतुचले बाउल मधून आपल्याला सूप प्यायला? हो ग. 2 दिवसाच्या भाज्या त्या गरम करून खातोय आपण, आणि कशाला बाउल आणायचे? रागाव नको. माझ्यासाठी गिफ्ट आणतायत. अर्धा पगार खर्च झालाय. हो. अर्धा पगार शिल्लक असेल ना? हातावर ठेवा चला. नाही असू दे माझ्याकडे. नको, माझ्याकडे द्या. अगं असू जरा खिशात जरा बरं नाही, वाटत. खिशात बरं वाटलं तरी माझ्या हातात ठेवलंय जास्ती मला बरं वाटेल. ठेवा. ते द्यायलाच पाहिजे हा, का? म्हणजे द्या. काय लोक असतात नाही बघ. मग बाऊल दिला नाही एका प्रकारे मला फसवलं नसतं. पेशा नाही बदलायचा. नाही विषय बदल. हातावर ठेवा. नाही ते नाही आहेत माझ्याकडे. नाहीच म्हणजे कुठं खर्च केले? नाही. काय आणलं? कस्तुरी आणले. कस्तुरी? केवढ्याला घेतली? नाही केवढ्याला दिली? म्हणजे दोस्तांना दिला. कळलं, पण- मित्र आहे ना माझा. तुला सांगतो माझा मित्र आहे ना, तो जंगलात गेला आणि हरणाला रिक्वेस्ट केला. तेव्हा कुठे एवढी कस्तुरी मिळालेली आहे. मग जंगलात जाऊन हरणाला रिक्वेस्ट करणं म्हणजे काय खायचं काम नाही आहे. आपल्यासारखं काम नाहीच आहे. तो म्हणून त्यांना आणलं का नाही. पण केवढ्याला दिली? तेच 5000ला. स्वस्तात आहे ती. लय महाग असते. नाही खरंच आहे, स्वस्तात. अगो काय सांगू तुला गंमत. त्याने मला नुसत्याची डबी उघडून दाखवला ना, सगळी लोक माझ्याकडे टाकामाका बघत होती माहिती आहे. एवढा घमघमाट. एवढा? हो. अगं 10 अत्तराच्या बाटल्या जरी फोडल्या ना तरी झक मारेल ह्याच्या समोर वास. एवढा सुगंध येतो त्याचा? तुला सांगतो बघ, तू चिमूटभर ना अंगाला फक्त लावून बघ. 2 दिवस अशी घासून पुसून आंघोळ कर, वासच जाणार नाही माहितीये तुला. खरं सांगता? लोक ना तुझ्याकडे टकामका बघत बसतील. माझ्याकडं घायाल होतील वासामुळे. वास ना सुगंध बघून एवढे आणले तर. नाही म्हटलं आवडतंय की नाही. आवडणार असं कस्तुरी कुणाला आवडणार? आपला संसार सुगंधी होईल का ना त्याच्यामुळे, म्हणून तो आणलेला आहे. मस्त घे बघ ना. वास घेऊन बघ. असली जायते असलीच असली नाही, तपकी राहते. पण वसाडा मला. वास घेऊन बघा. अगं कस्तुरी म्हणाला मला तो. कस्तुरी नाकाला कस्तुरी भाला. गंडवला ना वासाड्यान मला. गंडवले म्हणजे? तुम्हाला ना व्यवहार ज्ञान नावाची काही चीज असणार ठेवायचं ती. चालले होते मला गिफ्ट घ्यायला, अख्खा पगार खर्च केला. 10च्या 10,000 रुपये खर्च केलाय. महिन्याला खायचं काय आता एक काम करा, महिनाभर तुम्ही गिळू नका, मी पण गिळत नाही, फक्त पाणी पिऊन राहू 2 जण. कळलं ना? अक्कल शून्य कुठले. मी आहे म्हणून तुमचा संसार चालला. दुसरी एखादी असते तर गेली असती पळून. पैसे खर्च करतात आणि काय आणले? 30 साडी आणली आणि हे फुटके बाऊल. ते एक काम करायचं, काय आता सगळा अनब्रेकेबल बाऊल आहेत नाही ते पडलेले, ते गोळा करायचं झाडून. पटकन झाडू मारायचा. कोणी मी? मग कोणी मी? मी झाडून काढायचं. तुला सांगतो प्लास्टिकची झाडू पण देत होता. आता पटकन करा. झाडून काढा. चला ते, तिकडनं करा. हे घ्या, तिकडनं. अरे तू कुठे घेऊन आलीस मला? अरे आपलं नुकतंच लग्न झालंय. हे बघ केवढं आहे, जवळजवळ बेड आहे रे. अरे लग्नानंतर आपल्याला बेडरूम मध्ये जायचं होतं, तू बेडरूम मध्ये कुठे घेऊन आलीस? काय काय गौरव,
मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तुला तर माहीतच आहे गौरव की तुझ्या आधी माझं लग्न एका माणसाशी झालं होतं. मग मी काय मी काय निअँडरथल आहे? नाही नाही मग मला अगदीच तसं नाही नाही तुझ्या शब्दांवरचा जोर चुकतोय म्हणे. कळलं का? तू असं म्हण ना, तुझ्या आधी माझं एका माणसावर प्रेम होतं, माझं लग्न झालं होतं असं म्हण ना यार. हे मला पटलं नाही म्हणे. आपल्याला अजिबात सांगतोय. मला तसंच म्हणायचं होतं गौरव. गौरव माझी अशी इच्छा आहे की आपल्या भविष्याची सुरुवात माझ्या भूतकाळाला स्मरून करावी. म्हणजे 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 आपल्या सुखी संसाराची सुरुवात माझा आधीचा पती ओंकारोस्तो फर्नांडिस याच्या आशीर्वादाने करावी. तो जो कुणी ना ओंकार असतो तो माझा दुश्मन आहे. कळलं? त्याच्यासोबत आपला अंडरस्टँडिंग कधी होऊ शकणार नाही, कारण तो तुझा पहिला नवरा आहे. गौरव प्लीज प्लीज एकदा आपण ही फुलं त्याच्या कबरीवर ठेवूया. प्लीज एकदा पाया पडूया, एकदा आशीर्वाद घेऊया. अरे नाही रे, नाही नाही गौरव याच्यानंतर मी आयुष्यात कधीच त्याची आठवण काढणार नाही. प्लीज एकदा कन्फर्म. प्लीज 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 हे स्किट करणार नाही. प्लीज 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 चल ना. हो बोललोय ना यार. थँक्यू थँक्यू. क्या बात है. हे बघ हे बघ हे ओंकार असतो, आपल्याला काय एवढा इंटरेस्ट नसतो. माझी बायको बोलत असतो ना म्हणून तुझा आशीर्वाद घेत असतो. कळलं काय? विश्वास बसत नाहीये. तू ओ माय गॉड, तू आलास. तू परत आलास ओंकार असतो. होय बने, मी पळत आलो. One, 2, 3, 4. Heart is a ringing, ओंकार असतो singing. Heart is a ringing, ओंकार असतो singing. Singing a heartbeat song, singing a heartbeat song, singing a heartbeat song. इकडे चल. हे भूत आहे वनी, चाललाय का नाही भूत? खबरदार काय खबरदार, इथून हल्लास तरी. अरे मला काय कुत्रा चावला? इकडे थांबायला चाललो मी. काय प्रयत्न तर करून बघ. म्हणजे काय? फक्त घंटा वाजतायत. ऐकस, फक्त घंटेचा आवाज येतोय. टांग 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 तरी उचलता येते का तुला? मला कळत नाही यार, मी पुढे का जात नाहीये? काळदाशी पुढे, काळदाशी पुढे. फक्त आमिर खानच्या बाजूला उभं राहायचं म्हणून ज्या शोने तुला नाव दिलं त्या शोला दांडी मारतोस. मला मला पळायचं इथून. मला मी पळत नाहीये. तू आलायस तुझ्या मर्जीने, पण जाशील माझ्या मर्जीने. ओंकार असतो, ओंकार असतो, ओंकार असतो, ओंकार असतो, ओंकार असतो, ओंकार असतो. हे बघ, माझं भूत प्रेत आत्मा कशावरच विश्वास नव्हता, पण तू आलायस. कसं शक्य आहे? तुझं प्रेम वने, तुझं प्रेम. प्रेम
तुझ्या प्रेमानं मला हाक मारली, त्या प्रेमामुळे मला यावं लागलं. प्रेमात खूप ताकद असते वने, प्रेमात खूप ताकद असते. ऐक ना म्हणजे इकडे ना, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, एक काम कर ना, तुझी ताकद आणि प्रेमाची ताकद एक कर आणि मला सोडव. अरे गौरव, ज्याचा आशीर्वाद घ्यायला आपण आलो होतो तू चक्क आपल्याला आशीर्वाद द्यायला आलाय. चल ना आपण. येणे का ते भूत आहे, मी जागेवर थांबलोय, मी कसं आलो. ओंकार असतो. चल चल आपण पाया पडूया. चल नको ना, तू डेंजर आहे, मला मारेल यार. आपण पाया पडूया म्हणजे तो जाईल. जाईल? येस खरंच? येस. पड वने, आता मी पाय पडतो, तो खरं जाईल बघ लगेच. अरे याचे पाय उलटे आहेत. अरे पकडा तू. तसेच आहेत. बाबा, ए बाबा, तुझ्या पाया पडतो यार, मला पाया पडतो यार, जाऊ दे. भाई एका ठिकाणी थांब ना यार, एका ठिकाणी थांब ना. ओंकार असतो, तू आम्हाला आशीर्वाद दे. तुझ्या विना याच्यासोबत आयुष्य काढायची ताकद दे मला. ओंकार असतो. एक मिनिट वनी तू काय बोलतोस? अरे गप्पा यार 2 मिनिटं तू. याच्याशिवाय म्हणजे काय वनी यार, माझं प्रेम आहे तुझ्यावर यार, मी तुला आयुष्यभर फुलासारखं सांभाळेन यार. नाही वहिनी नाही, तुला याच्यात काय दिसलं? काय पाहिजेच काय तू याच्यात? काय आवडलं काय याच्यात तुला? काही नाही रे ओंकी, तू गेल्यावर मी एकटी पडले होते, मला कळत नव्हतं काय करू. आणि अचानक मला हा दिसला. याला बघून आपल्या डेबीची आठवण आली रे मला. डेबी? मी म्हटलं तू नाही तर डेबी तरी माझ्या नजरेसमोर राहील. मी काहीच विचार नाही केला आणि ह्याच्यासोबत लग्न केलं. ओंकार तू बघ ना, याला हा आपल्या डेबी सारखा दिसतो, सेम टू सेम. सी हो ग वही यार, वही माझ्या लक्षात आलं नाही. सेम टू सेम बेबी. वनी थँक्यू गप्पा यार 2 मिनिटं तू, म्हणजे तू भूत आला 2. वनी मी तुमच्या डेबी सारखा दिसतो. येस. थँक्यू यार, थँक्यू. ऐक ना, डेबी म्हणजे कोण? आमच्या गावी डुक्कर पाळलं होतं, त्याचं नाव डेबी होतं. ओंकार ओस्तोचा खूप जीव होता त्या डुकरावर. What are you doing? म्हणजे मी डुकर दिसतो. काय यार म्हणजे आपल्या दोघांचं लग्न झालं यार, मग तू असं कसं बोलू शकते सर मला? माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, कसं शक्य आहे ते? म्हणजे तू माझ्या ओंकीकडे बघ ना, तो किती रुबाबदार आहे, तो किती हँडसम आहे. अशा माणसावर प्रेम केल्यावर मी आयुष्यात कसं काय कोणावर प्रेम करू शकते? आता तुला माझ्यासोबतच आयुष्य काढायचं, कारण आपल्या दोघांचं लग्न झालंय म्हणजे आपण प्रेम केलं. नको ना, तुला कळत नाहीये? नको ना, कळत नाही तुला माझी वने जळते. नको ना, मी वनेला जळताना पाऊस कर नाही, पाऊस कळतंय? वने नको, वने ए देवा, हे काय करून ठेवलं गॉड, काय करून ठेवलं? मला वलीच्या अश्रू पुसता येत नाहीये, तिला मिठी मारता येत नाहीये का? नको, तुझ्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे, एक सरप्राईज आहे. एक मिनिट नको ना यार. चल इकडे निघूया वनी, चल ना यार. गेला काय नाही, मी गेल्यानंतर काय नाही केलं, मी हे बघत होतो की व्यवस्थित आहे का म्हणून, बाकी काय नाही. ओंकार असतो ओळख माझ्या हातात काय आहे? स्वेटर. अरे यार मी विसरलो, मी मेलोय, मी पारदर्शक आहे. हे बघ वने, मी तुझ्यासाठी स्वेटर शिवलंय. तू आजपासून स्वेटर शिवत होतास? बघू, हे तू वनीसाठी स्वेटर शिवलंय? नाहीये, ही फक्त कानटोपी आहे, स्वेटर शिवायचं पण बाकी आहे.
हे फक्त कानकोपी आहे, स्वेटर अजून शिवायचं बाकी आहे. ही कान टोपी आहे. हिला स्वेटर शिवता शिवता तू परत मरशील. हाऊ स्वीट. आय लव्ह यू. ओंकारस, तुलाच माहित आहे की माझं रडणं कसं थांबवायचं. थँक्यू सो मच ओंकारस. ओंकी, मला ना तुला आता एक घट्ट मिठी मारायची. राहू दे राहू दे राहू दे, तो परत मरेल. शट अप. त्याला मिठी मारून गुदमरू नाही का, मरून जाईल तू. आणि हे बघ, भूत मिठी मारू शकत नाही, तो माहिती. चला जाऊया. ओंकार आम्ही निघतो. नाही, भूत मिठी मारू शकत नाहीत, पण भूत मनुष्याचं शरीर धारण करू शकतात. वने, जर मला एखाद्या मनुष्याचं शरीर मिळालं तर मी तुला आणि तू मला मिठी मारू शकतेस. तुम्ही करा, आम्ही जातो. हे माय डिअर डेबी, मला तुझं शरीर पाहिजे. नाही नाही, दे मला तुझं शरीर, दे. दे मला तुझं शरीर. काय फा 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 या बच्ची बोले तो मरतो का काय? काय बे, हे काय झालं बे? बच्ची मागे काय बे? छाया तुझं आता गप्पा बस. वाजवे बाई मिळाली सई बदय, बाई मिळाली सई बदय. बनिया मिठीसाठी, बनिया मिठीसाठी, बनिया मिठीसाठी. येऊ दे. डोंट टच मी एव्हर. म्हणजे तू भया काय काय माहीस? तू विषयीस? व्हॉट? अगं मी तुझा ओंकार असतोय. ओंकी, हा, तू माझं शरीर दे. सांगायला माझं शरीर द्यायला सांग मला. आता मी शही अजिबात देणार नाही. जोपर्यंत मी माझ्या वहिना मिठी मारणार नाही, तोपर्यंत शही मी तुला नाही नाही ओंकार असतो. मी ह्या शरीराला मिठी नाही मारू शकत. अजय म्हणजे पण का नाही, मी गौरव मोरेच्या शरीराला मिठी नाही मारू शकत. अजय पण अजय सांग ना तिया. अगं वहिनी तू माझ्या मिठी मार ना ग. नो, मी नाही मिठी मारू शकत. काय झालं पण? नाही अगं पण मी तुझा ओंकार असतोच आहे. हा, कोण याला सांग माझं शरीर दे. हे बघ म्हणजे तू किती पण काय आहे. आता मी हे शय आता नाही मी सोडत. अबे शरीर दुसरा पकडला, गाण्याची खास काय मिळत आहे. शरीर दे. अजिबात नाही. वने मिठी दे, वने मिठी. गौरव मोरेच्या शरीराला मिठी नाही मारू अरे पण मी चक्कर आली. काय पाहिजे? पाणी आणतो. पाणी एक मिनिट थांब. एक मिनिट थांब. पाणी काय झालं? हे बघ, कोल्ड्रिंक आहे. कोल्ड्रिंक काय? कोल्ड्रिंक आहे. कोल्ड्रिंक आहे. कोल्ड्रिंक काय बे? याचा स्वेटर पण आहे, कोल्ड्रिंक पण आहे. हे कबर आहे का आडवा फ्रीज आहे? तुला बघायचं आहे? तुझ्यासाठी पण शाळेपाय आणते. शाळेपायच. हा, तुला बघायचं आतमध्ये जाऊन बघ. शाळेपायच आहे ते पण आतमध्ये आहे. माझ्यासाठी सरप्राईज आहे. हा, बघ बघ बघ. माझ्याकडे काय सरप्राईज आहे? बघ ना. इकडे आतमध्ये जा. पैकाच्या पैका खाई बघ. खाई तिकडून बघ. बघ बघ. अरे बघ खाई. बघ खाई. मीच तुझा ओंकार असतोय. हे शरीर फक्त गवळमुळेच आहे, पण माझी आत्मा ही ओंकाराची आहे. वनी मिळाली आनंद झाला, वनी मिळाली आनंद झाला, वनी मिळाली